मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य शासनाने मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेट लागू केल्याच्या नंतर ओबीसीचं आरक्षण हे धोक्यात आलेलं आहे असं सांगत लातूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत कराड नावाच्या एका 35 वर्षीय तरुणाने मांजरा नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। आणि जी घटना ज्या गावामध्ये घडलेली आहे त्या भरत कराड यांच्या मी परिवारासोबत आता सध्या आहे। त्यांच्या नातेवाईकांकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकी त्यांची उद्विग्नता होती आणि कुठल्या कारणाने हे सगळं काही घडलेलं आहे। त्यांचे बंधू माझ्यासोबत आहेत। ही छोटी छोटी 4 चिमुकले मयत भरत कराड यांची आहेत। त्यांचे वडील आहेत, आई आहे, पत्नी आहे आणि भाऊ आहेत। आणि राज्याचे मंत्री अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ साहेब हे या ठिकाणी अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी या परिवाराच्या भेटीला दाखल होत आहेत। तत्पूर्वी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नेमकी परिस्थिती काय आहे, काय नेमकं त्यांच्या मनामधली उद्विग्नता होती जेणेकरून ही अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली। छोटी छोटी चिमुकली मुलं आहेत की जसं जाहीर काढला होता मराठा समाजासाठी ते असं म्हणजे जाहीर काढला तेवढं मला बी काही हे सांगता येत नाही। पण ते तेव्हापासून त्यानं सारखं म्हणायचं की ओबीसी आरक्षण गेलं आपलं, आता काय करायचं, कसं करायचं, 4 लेकरं आहे तर कशी हे करायचे, जमीन तर नाही काही नाही, असं एवढंच बोलायचं त्यानं जास्त। मग हे जाहीर निघाल्यापासून त्यानं लई जास्त मनावर घेतलं की आता गेलं म्हणलं आपलं ओबीसीचं आरक्षण गेलं, असं झालं तसं झालं। मग ते 2 दिवसाखाली माझं त्याचं बोलणं झालं होतं की त्याच्या मित्राने फोन केला होता, यार बरं लईच ओबीसीच्या आरक्षणच्या ह्याच्यावर लई मनावर घ्यायला असं तसं। तर म्हणलं त्याला नाद होता पहिल्यापासून, म्हणलं जिथं ओबीसीचा मेळावा आहे, जिथं कार्यक्रम जिथं बी असेल तिथं ती जायचं, तिथं त्यानं 4-2 मुलं सोबत राहायची, त्यानं जायचं तिथं। म्हणलं त्याच्यामुळे बी हे करीत असेल आणि त्याच्या काय मनात आलं की का नाही, त्यानं शेवटचं स्टॉकाचं पाऊलच उचललं त्यानं। मग त्यानं डायरेक्ट मांजरा नदीच्या पुलावरून उडी घेतली त्यानं। मग तिथं 2-3 होते मुलं, पण ती एका मुलानं टाकली उडी त्याच्यात पाण्यात, पण ती बी मुलगा खाली वाचा खायला लागला। मग नंतर पुन्हा त्याला दुसऱ्यानं काढलं तर ही बुडून गेला खाली। म्हणजे बंधाऱ्यावरनं उडी मारली का? नाही, नदीच्या पुलावरून उडी टाकली होती। भरत कराड यांच्या आई पण आपल्यासोबत आहेत। आई, ज्या पद्धतीनं ती घटना घडली त्याच्यापूर्वी भरत यांच्याशी तुमचं काय बोलणं झालेलं होतं का? काय नेमकं त्यांचं म्हणणं होतं? त्याचं म्हणणं होय, ते सारखं म्हणायचं आई आता आपण कसं करावं, आता आपलं ओबीसी आरक्षण गेलंय, मग आपलं कसं होईल, ह्या लेकराला मी कसं लिहिणं शिकू, मी काय करू। मी म्हणलं बाबा करू कसं बी, आपण करू 2 जण मंजुरी करू, कसं बी लिहिणं शिकू। नाही बाबा मंजुरीने होत नाही, आरक्षण असतं तर आपल्याला काही हे सहाय्य झालं असतं, आता मी काय करू। सदा म्हणायचा कुठं बी आरक्षण आलं की म्हणायचा पैसे दे गाय, नाही तर माझ्यापाशी। मग काही बी इकडं तिकडं करून ते तिकडं जायचं असते, आमचं ऐकत बी नसतं, कामाचं बंद होऊन जायचं। हे छोटी छोटी चिमुकले आहेत आणि या ठिकाणी राज्याचे नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ साहेब पण या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये दाखल होणार आहेत। आणि भरतनं ज्या पद्धतीनं टोकाचं पाऊल उचललं त्याच्यामुळे राज्यामध्ये एक प्रकारे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला जो संभ्रम आहे तो अधिक वाढताना या ठिकाणी पाहायला मिळतो। परंतु छगन भुजबळ साहेब आल्याच्या नंतर या ठिकाणी काय नेमकी आश्वासनं यांना देतात आणि पुढची दिशा काय नेमकी ठरते हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं होणार आहे। परंतु भरत कराड यांनी केलेली ही जी आत्महत्या आहे ही आत्महत्या मात्र अनेक अंगाने या ठिकाणी अंतर्मुख व्हायला भाग पडते। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।